भूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. मी उत्तम वाळ. पाहूया चला बीड शहरामध्ये आता गोरगरिबाचं समजलं जाणारं फ्रीज हे मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे. तर पाहूया फ्रीज नेमकं काय आहे. बीड शहरामध्ये नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये आता उन्हाची चाहूल लागलेली आहे. तेच गरिबाचं फ्रीज म्हणून जे समजलं जातं ते मात आपल्या इथं संदीप पंडित यांनी आता इथं लावलेलं आहे की गरिबाचं फ्रीज आता मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे. तर फ्रीज विकणारे संदीप पंडित काय म्हणतात और याच्याविषयी काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया संदीप पंडित यांच्याकडून. काय सांगाल सर? मागणी 7 दिवसानंतर वाढाल पण वेगळे माठ आहे. आंबेबाकी आपल्याकडे माठ 100ला 6ला 30ला आणि 2 आंब्याचा माठ आहे 200 माठ. मला 200, 250, 250 पण तरी जाड निघल्यामुळे मागणी कमी आहे. पण असं आहे आपल्याला की मात्र जास्त खपा म्हणून आपल्याला रेटमध्ये जाईल. 200, 250, 250 मोठा माल. आता जे पाण्याचे प्लॅन्ट टाकलेले जे जार वगैरे त्याच्यामुळं काय त्याच्यावर प्रभाव झाला का? मी प्रभाव झाला. 4 लोकाला ऐकी भेटतं 20 रुपयाला, इथून 200 रुपये द्यायला म्हणजे लोक विचार 200 रुपये घेऊन जायचं. कधी खराब निघाल चांगलं निघाल नंतर पाणी आणून टाकायचं आपल्याला ते ऐकी आणून देते आपल्याला प्रभाव आहे ना माझा. तरी जे सुशिक्षित लोक आहेत शिकलेले त्यांचे अनुभव असतात की नाही खरं मातीतले जे पाणी असतं ते आपल्याला आरोग्यासाठी चांगलं असतं. म्हणजे आरोग्यासाठी काय काय पाहिजे तुला पाणी? आरोग्यासाठी म्हणलं तर लाभदायक असं तुम्हाला आरोग्यामध्ये मुतखडा होत नाही पहिल्या गोष्टी. दुसरं किती तुम्ही ताणलेले बाहेर आणलं घरात तर अर्धा लिटर 1 लिटर जरी पाणी पिलं तर ताण भागतं. पण जे फ्रीजचं पाणी असतं तुम्ही थोडं जरी पिलं आणि बाहेर निघलं तरी काय लोकांना गाळात नसते, काही लोकांना थंडी ताप हे आपोआप येते. आता तेवढं तर आपण शिकलेलं नाही पण आपल्या अनुभव मी सांगू शकतो की मातीचे पाणी पिया चांगलं राहतं. तर आपल्यासोबत होते संदीप पंडित. हे गरिबाच्या फ्रीजविषयी त्यांना माहिती दिलेली आहे. त्या गरिबाच्या फ्रीजचा एवढा फायदा आहे की त्यांना मुतखडा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आरोग्यासाठीही चांगलं समजलं जाणारं गरिबाचं फ्रीज आता मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे. पाहू शकता आपण गरिबाचं फ्रीज मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे.